मुंबईमध्ये प्रभादेवी स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पाण्यातून वाट काढत नागरिकांचा प्रवास सध्या सुरू असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। सकल भागांमध्ये मुंबईमधल्या वेगवेगळ्या भागात पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता। मात्र थोडीफार पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी देखील सकल भागांमध्ये जे पाणी साचलेलं आहे ते पाणी तसंच आहे। आणि विशेष करून जे मुंबईमध्ये काही प्रकल्प सुरू आहेत त्यामधला मुख्य प्रकल्प आपण जर पाहायला गेलो तर एल्फिन्स्टन ब्रिजचं काम गेल्या 1 वर्षापासून सुरू आहे। मात्र हेच काम सुरू असल्यामुळे प्रभादेवी आणि परळ स्थानक जे आहे त्या परळ स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि जे प्रवासी येत आहेत त्या प्रवाशांना मोठा त्रास जो आहे तो त्रास होत असल्याचं चित्र आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। जवळपास प्रभादेवी स्थानकापासून ते परळपर्यंत प्रवाशांच्या रांगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत, कारण पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। केवळ या ठिकाणी चाकरमानी किंवा कार्यालयात जाणारी लोक नाही तर परळ भागामध्ये टाटा हॉस्पिटल असेल, KM हॉस्पिटल असेल, अशा हॉस्पिटलला जाणारे देखील काही नागरिक जे आहेत ते नागरिक या ठिकाणी रस्ता करताना वाट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आपण जर पाहायला गेलं तर MMRDAच्या वतीनं या संपूर्ण ब्रिजचं काम सुरू आहे आणि हे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती त्याचसोबतच इतर साहित्य जे आहे ते या ठिकाणी पडलेलं आहे। मात्र गटारामध्ये किंवा नाल्यांमध्ये जाण्यासाठी पाणी जाण्यासाठी इथं कोणताही रस्ता नाही, त्याच्यामुळे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे आणि संपूर्ण परिसर जो आहे तो परिसर जलमय झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते प्रभादेवी त्याचसोबतच वरळीच्या दिशेला जाण्यासाठी खरं तर प्रभादेवी स्थानकावरती उतरत असतात। त्यासोबतच लालबाग परळ परिसरामध्ये जाण्यासाठी परळ स्थानकावरती उतरत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती गर्दी या परिसरामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते संपूर्ण या परिसरामध्ये साचलेलं आहे। आजूबाजूचं दुकानं देखील बंद आहेत, कारण की कालपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता आणि त्यामुळे पाणी साचलेलं आहे। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणाहून प्रवासी जे आहेत ते प्रवासी रस्ता करून आपापल्या कामावरती जाण्याची त्यांना खरं तर सर्वांना घाई आहे आणि सर्व प्रवासी वाट करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते गुडघाभर पाणी साचलेलं आहे। काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। काका, काय सांगाल, स्टेशनच्या बाहेर पाणी साचलेलं आहे, तुम्ही यातून जाताय, काय परिस्थिती आहे? परिस्थिति बहुत भारी है, बहुत तकलीफ है आने में और क्या बोलूँ, देख ही रहे हैं आप लोग। काय तुम्ही कुठे जाताय, काय सांगाल? मलाडवरून येतोय हो. बरोबर नाही आहे परिस्थिती। हे BMC आहे ना, काम वगैरे नाही करत बरोबर। हा बघा कसं झालंय, बेकार आहे। नक्कीच आपण पाहतोय की एल्फिन्स्टन ब्रिजच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि याचा फटका नागरिकांना बसतोय, नागरिकांना बसतोय, प्रवाशांना या ठिकाणी बसतोय आणि सोबतच शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी फटका बसतोय। धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।